पण काय रिलेटिव्ह मोशन आपण कंटिन्यू केलं. ठीक आहे. सो रिलेटिव्ह मोशनमध्ये बेसिक गोष्टी आपण बघितल्या. सो सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट आपण काय बघितलेली की आपण जे कन्सेप्ट लावत होतो तीच कन्सेप्ट इथं लावायची आहे. हॅशटॅग मेथड तीच लावायची आहे. मोशन विथ रिस्पेक्ट टू जो आहे त्याच्या डोक्यावर बसायचं आहे, त्याची मोशन थांबवायची आहे आणि उलटं करून दुसऱ्या बॉडीवरती लावायची आहे. कालचा आपण एक क्वेश्चन बघितलेला असा होता, ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे. सो हा 1 होता, हा 2 होता, हा काहीतरी 3 मीटर पर सेकंड चाललेला आणि हा 4 मीटर पर सेकंड चाललेला, बरोबर ना. आणि आपण काय सांगितलेलं, फाइंड द वेलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 केलं. मग आपण काय केलेलं, 1च्या डोक्यावर बसायचं, त्याची वेलॉसिटी थांबवायची आणि त्याची वेलॉसिटी उलट करून कोणाला लावायची, 2ला लावायची. सिंपल होतं. परत ह्याची वेलॉसिटी थांबवायची, उलट करून ह्याला लावायची. मग ह्या डायरेक्शनला लागली. सो पहिलं 2ची वेलॉसिटी आहे काय 4 जे कॅप आणि ह्या डायरेक्शनला जाणार आहे म्हणून -3 आय कॅप. हे वाली वेलॉसिटी आपण काढली होती. म्हणजे ज्या वेळेला 1 2 कडे बघेल, ज्या वेळेला 1 2 कडे बघेल त्यावेळेला तो कसा जाताना दिसणार आहे आपल्याला, असं. का तर 2ची वेलॉसिटी इकडे आहे, 1ची उलटी करून इथं लावली आहे, म्हणजे त्याचा जो वेलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 आहे ते कुठे येणार, तिरकी अशी कुठेतरी जाताना तो दिसणार आहे. क्लिअर आहे का. ठीक आहे. सेम क्वेश्चन, फाइंड वेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2. चला पटकन, वेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2. velocity of 1 with respect to 2. आता तुम्ही कोणाच्या डोक्यावर बसणार, 2च्या. 2ला थांबवणार आणि उलट करून कोणाला लावणार, 1ला, बरोबर आहे. मग आता दिसताना कसं दिसेल, वेलॉसिटी ऑफ 1 किती आहे 3 आय कॅप आणि 4 आता कुठे येणार, खाली येणार. सो -4 जे कॅप. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर 1 असा चाललाय, 2चं मोशन उलट करून लावलंय आपण आणि ते कसं झालं, असं झालं. मग 2ला 1 कसा जाताना दिसेल, असा तिरका जाताना दिसेल. सो दिस इज वेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2. क्लिअर आहे का. आणि जर आता अँगल विचारला विथ एक्स ॲक्सिस तर आपला काय येणार आहे, हा थीटा होणार. ठीक आहे. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू V2 अपॉन V1. सो V2 किती आहे 4, V1 किती आहे 3. सो टॅन थीटा किती येणार आहे 4/3. 4/3 कधी असतं, ज्या वेळेला थीटा 53 डिग्री असतं. काय झालं, काय झालं, असं दे, काय झालं, काय तुला काय पटतंय का. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. परत एकदा दाखवतो, परत एकदा नेमिंग करून बघूया आपण. ठीक आहे. मला जर सांगितलं व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, तर ते किती असणार आहे 3 आय कॅप. कारण ग्राउंडवरनं बघताना हा कुठं चाललाय, इकडं चाललाय. वेलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कुठं चाललाय, हा वर चाललाय, म्हणजे काय करणार मी 4 जे कॅप.
क्लिअर आहे. मला जर सांगितलं फाइंड वेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2, तर मी काय करणार, 2च्या डोक्यावर बसणार, त्याची वेलॉसिटी थांबवणार आणि उलट करून कुणाला लावणार, 1ला लावणार. मग ते दिसताना कसं दिसणार आहे मला, 3i कॅप मायनस 4j कॅप. समजा मला विचारलं वेलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1, तर मी काय करणार, 1च्या डोक्यावर बसणार, त्याला थांबवणार आणि उलट करून कुणाला लावणार, 2ला लावणार. मग तेव्हा दिसताना कसं दिसणार आहे, 4j कॅप मायनस 3i कॅप. 1च्या नजरेतनं बघितलं तर 2 असा तिरका जाताना दिसेल आणि 2च्या नजरेतनं बघितलं तर 1 असा तिरका जाताना दिसेल. आणि दोन्हीकडे पण अँगल सेमच येणार, 53 डिग्री. हे लक्षात असलं पाहिजे. हे हॅशटॅग आहे आता आपलं. ज्या वेळेला पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायरेक्ट वेलॉसिटीज देतात आणि ते सांगितलं नसेल विथ रिस्पेक्ट टू कोणाशी, तर डायरेक्ट ते विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड पकडायचं असतं. ठीक आहे. एक क्वेश्चन देतो, बघा तुम्हाला कसं सॉल्व्ह करता येईल. पहिलं काम आहे तुमचं डायग्रॅम काढणे. पहिलं काम आहे तुमचं डायग्रॅम काढणे. व्यवस्थित डायग्राम काढायचा आहे. एका क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन विचारले त्यांनी आपल्याला. फाइंड द स्पीड ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अँड विथ रिस्पेक्ट टू मॅन. मला सांगा, एकचा आन्सर तर स्पष्ट तुम्हाला दिसतंय, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती असणार आहे, 20. जेवढं दिलंय तेवढं, ते तर ग्राउंडच्या तुलनेतनंच आहे. मॅनच्या तुलनेतनं किती असणार. चला व्यवस्थित डायग्राम काढा. फर्स्ट काम आहे डायग्राम काढणे. डायग्राम काय सांगतंय ते बघा. 25 एक आन्सर आपल्याकडे 25 येते. चला
चला पटपट. बघा पहिला आपण डायग्राम काढूया. ठीक आहे, डायग्राम काय सांगतोय की पाऊस पडतोय आणि कसा पडतोय रे, वर्टिकली. आता वर्टिकली दोन अर्थ असतो, एक वर आणि एक खाली. पाऊस वर तर पडू शकत नाही, म्हणजे बोलतानाच कसं छुत्या वाटतंय, पाऊस वर चाललाय कसं शक्य. म्हणजे पाऊस कुठं काढला पाहिजे, खाली काढला पाहिजे. आणि कितीनं पडतोय तो, 20 मीटर पर सेकंड. व्हॉट इज दिस, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय चालू आहे, चोंगे चालू आहे. आता इकडे चालू आहे का इकडे चालू आहे हे आपल्याला माहित नाही, आपण एक डायरेक्शन पकडून टाकूया म्हणजे आपल्याला परत लोड नको. ठीक आहे, आणि तो कितीने चाललाय, 15 मीटर पर सेकंड. हीच काय आहे, वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे, हे सगळं डायग्राम हे एवढं काढता आलं पाहिजे. पहिली हे गोष्ट हे आलंच पाहिजे. हे नाही आलं तर आपलं बंद करा विषय, सगळं शिकायचं बंद करून टाका. हे एवढं आलं पाहिजे, एवढं वाचून एवढं लिहिता आलंच पाहिजे मला, त्याला काय दुसरा पर्यायच नाही. आता त्यांनी मला काय विचारले, फाईंड वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. जो ऑलरेडी मला माहिती आहे तो किती आहे, 20 मीटर पर सेकंड. आणि मी इथं काय लिहिलं पाहिजे, मायनस. आणि तो खाली लागतोय म्हणून मी काय लिहिलं पाहिजे, जे कॅप. सिंपल. आता ते म्हणतात फाइंड वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. आता हे सॉल्व करण्याचे दोन मेथड आहेत, एक बुकिश मेथड, एक आपली वाली मेथड. जर मी बुकिश मेथड वापरायची असेल तर काय केलं पाहिजे, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे, सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती आहे, -20 जे कॅप मायनस वेलॉसिटी ऑफ मॅन कुठे, या डायरेक्शनला आपण घेतली आहे आणि ती किती आहे, 15 आय कॅप. ठीक आहे, दिस इज वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. आता आपल्याला रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन पाहिजे म्हणजे काय करायचं, मला मॅग्निट्यूड काढावं लागणार आहे. सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन चा मॅग्निट्यूड जर आपण काढायला गेलो तर काय करणार आहे आपण, अंडर रूट मध्ये ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर. मायनस साइन घेऊन काय उपयोग आहे का, नाही, कारण मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, 20चा स्क्वेअर किती आला, 400. 15चा स्क्वेअर किती येईल, 225. 400 प्लस 225 625. अंडर रूट 625 इज 25 मीटर पर सेकंड. जमेल का, सोपं आहे एवढं. ठीक आहे, बुकिश मेथड जरी सॉरी आपली वाली मेथड लावायची असती तर वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन कोणाच्या डोक्यावर बसायचं, मॅनच्या डोक्यावर बसल्या बसल्या काय करायचं, थांबवायचं आणि त्याला उलट करून कोणाला लावायचं, रेनला लावायचं. मग उलट करून लावल्यावर इथं येईल. बरोबर आहे, हे बी मायनस हे बी मायनस आलं का तेच. चला घ्या लिहून. काढू शकतो ते पण काढायचं. तर ते कसं काढणार तुम्ही, आता आता मॅनच्या तुलनेत तुम्ही बघताय, मॅनच्या तुलनेत तुम्ही बघताय तर ते कसं दिसणार आता सांगा.
आता काय काय माकडच्या भाषा म्हणतील सर असं तिरकं जाताना दिसणार. आता पहिली गोष्ट रेन अशी आहे, मॅन असं चाललाय बघा. कसं काढायचं, हे रेन आहे, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे आहे आपला वेलॉसिटी ऑफ मॅन, हे रिलेटिव्हली आपण जे काढलं. ठीक आहे. सो ह्याचा रिझल्टंट कुठे येणार आहे, असं येणार तिरक. ठीक आहे. हे रिझल्टंट असं येणार. मग जर मला हा थीटा काढायचा असेल तर मी काय करणार आहे, टॅन थीटा इज इक्वल्स टू वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अपॉन वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. रेन कितीनं चाललेला, 20 मॅन कितीनं चाललेला, 15 किती आलं, 4/3. सो हा थीटा किती आला, 53 डिग्री विथ हॉरिझॉन्टल, विथ एक्स ऍक्सिस, विथ हॉरिझॉन्टल. हे शब्द लक्षात असू दे, कारण जर क्वेश्चन मध्ये सांगितलं फाइंड द अँगल विथ वर्टिकल, जे इथं जास्त विचारणार, कारण रेन कसा गेला हे बघणं इम्पॉर्टंट आहे. मग विथ वर्टिकल केला असतं तर हा थीटा डॅश आला असता. सो टॅन थीटा डॅश किती आला असतं रे, वेलॉसिटी ऑफ मॅन अपॉन वेलॉसिटी ऑफ रेन. मॅन कितीने चाललेला 15, रेन कितीने चाललेली 20, म्हणजे किती आलं, 3/4. तर थीटा किती आला, 37 डिग्री. बघा आता फील घ्या, आता फील घ्या, फील घ्या, फील घ्या. माणूस उभा होता, पाऊस कसा पडत होता, खाली. उभा म्हणजे खाली. ठीक आहे. माणूस उभा होता, पाऊस कसा पडत होता, खाली पडत होता. ठीक आहे. माणूस आता पळायला लागला या डायरेक्शनला. ठीक आहे. पाऊस कसा आला, तोंडावर आला. किती अँगल ना आला, 37 डिग्रीज ना आला. म्हणजे पाऊस असा पडत होता, फील घ्या आता, पाऊस असा पडत होता, माणूस पळायला लागल्यावर त्याला कसा दिसायला लागला, असा. हे झाला असा दिसायला. क्लिअर आहे. आता विचार कसा करायचा बघा, हॅशटॅग, हॅशटॅग लय भारी हॅशटॅग आहे. ज्याला समजेल त्याला हॅशटॅग कळेल, नाही तर ते हॅशटॅग ऐकायला बी चुते वाटतं. ज्या डायरेक्शनला माणूस पळणार त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होणार. बघा फील येत आहे का, ज्या डायरेक्शनला माणूस पळणार त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होणार. झालं का, माणूस कुठं चाललेला, इकडं, पाऊस कुठं येत होता, इथं. पहिला पाऊस कुठं होता, इथं. जसा माणूस इथं पळायला लागला, पाऊस कुठं झाला, असा, ह्याच्या उलट्या डायरेक्शनला. आहे का फील, हे हॅशटॅग म्हणून गेलं पाहिजे. हॅशटॅग जिथे मॅन जातो त्याच्या उलट्या डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. असं म्हणू शकत नाही की त्याच्या अपोजिट डायरेक्शनला जातो. कसं, माणूस इकडे गेला की पाऊस इकडे जाणार का, ट्विस्ट होते. ट्विस्ट होते म्हणजे काहीतरी अँगलवर येते, हा त्याचा अर्थ आहे, म्हणून ट्विस्ट हा शब्द वापरला. बघा हॅशटॅग कधी विसरायचं नाही. हॅशटॅग डोक्यात बसले ना, तुम्हाला कुठलाही टॉपिक क्लिअर व्हायला वेळ लागत नाही. जसं मी काल समजवलंय, तुम्हाला आता 90% टॉपिक इथंच क्लिअर झाला पाहिजे. जिथे मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. जिथे मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. हाच क्वेश्चन ग्राफिकली सॉल्व करून बघायचं. ग्राफिकली कसं डोकं लागतंय बघा. सेम क्वेश्चन ग्राफिकली, वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बरोबर आहे, माणूस असं चाललेला. वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, बरोबर आहे, पाऊस असाच पडत होता. ठीक आहे.
आपल्याला काय पाहिजे होतं, वेलोसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. म्हणजे काय करायचं, मॅनला उलट करून लावायचं होतं. मग उलट करून लावल्यावर कसं दिसणार होतं हे, वेलोसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, उलट करून लावलं म्हणून इथं मायनस केलं. पटतंय का? ठीक आहे. पहिला वेक्टर दुसऱ्या वेक्टरला टेल टू हेड जोडलाय. ट्रायंगल लॉ लागू शकतो. पहिल्या वेक्टरच्या टेल बसणं दुसऱ्या वेक्टरच्या हेड बसणे. हा काय झालं, वेलोसिटी ऑफ रेन. वेलोसिटी ऑफ रेन कुणाच्या दृष्टिकोनातनं, मॅनच्या. बघा माणूस चाललेला इथं, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ट्विस्ट झालं का, आलं का हा थिटा, ग्राफिकली लगेच समजतं. मगाशी तेवढं फील नाही आला, आता लगेच फील आला. बघा माणूस इकडे चाललेला, पाऊस इथं पडत होतं, ज्या डायरेक्शनला मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. झाली का ट्विस्ट? पण हे कुणाला दिसणार, मॅनला. ग्राउंडवरच्या माणसांना नाही दिसत. ग्राउंड हा असं सरस पडतोय, तो चुत्या का असा तिरका पडतो काय माहिती. ते कारण का, ते कुणाच्या दृष्टिकोनाने, त्याच्या. म्हणजे आता तुम्ही आहात, तुम्ही 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 आहात हा चोंग्या. तुम्हाला पाऊस कसा पडताना दिसणार, असा पडताना दिसणार. मग तुम्ही छत्री कशी पकडणार, अशी पकडणार, बरोबर ना, अशी छत्री पकडणार, बरोबर आहे. नाही सर आम्हाला भिजायचं आहे, आम्ही अशी पकडणार, आपण छत्री अशी पकडणार. क्लिअर आहे. आता ज्या वेळेला हा पळायला लागेल, ज्या वेळेला हा पळायला लागेल कुठल्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला, ठीक आहे, तर त्याला पाऊस कसा फील होणार, त्याला पाऊस असा फील होणार. तो छत्री कशी पकडणार, तो छत्री कशी पकडणार, अशी पकडणार. किती डिग्रीवरती, 37 डिग्रीवरती. क्वेश्चन येणार, क्वेश्चन येणार, पाऊस पडतोय 20 मीटर पर सेकंद, माणूस चाललाय 15 मीटर्स पर सेकंद, छत्री किती अँगल वरती पकडणार विथ वर्टिकल, 37. बघा किती अवघड केलं तर सॉल्व करायला आपल्याला झेपलं पाहिजे. म्हणजे तो किती अँगल वरती छत्री पकडतोय, 37. हॅशटॅग करून डायग्राम काढून घ्या, व्यवस्थित हा फील घ्या. आता बघा काय काय कळलं, काय काय कळलं. परत एकदा ही वाली डायग्राम मी परत एकदा काढून दाखवतो. मे बी जरा डोक्यावरनं गेलं असलं तर. मे बी हे ग्राउंड आहे, ह्यो आपला चोंग्या, हा चोंग्या ह्या डायरेक्शनला चाललाय किती मीटर पर सेकंद, 15 मीटर पर सेकंद. बघा इथं चोंग्या जागेवर होता, त्याची किती वेलॉसिटी होती, 0 मीटर पर सेकंड. त्याला रेन कसा दिसत होता, 20 मीटर पर सेकंड सारखा त्याला तसा दिसत होता. ठीक आहे. आता ह्यो पळायला लागला, ठीक आहे, आता पळायला लागला, पळायला लागल्यावर ह्याला रेन कसा दिसणार, असा. ह्याला रेन कसा दिसणार, असा. तर त्याच्यासाठी तो छत्री कशी पकडणार, अशी छत्री पकडणार, तिरकी. किती डिग्री अँगल वरती, 37 डिग्री अँगल वरती. आणि ह्याला पाऊस कसा येताना दिसणार, तिरका. किती मीटर पर सेकंद, 25 मीटर पर सेकंद. कळलं? हेच इथं आपण लिहिलेलं, हेच प्रूव्ह केलं ना. वेलॉसिटी ऑफ रेन मॅनला किती न दिसायला लागलं, 25 मीटर पर सेकंद. आणि किती अँगल वर दिसायला लागलं, 37. चला घ्या लिहून, आता व्यवस्थित लिहून घ्या. नाही नाही, तो कॉन्स्टंट पळत राहिला तर कॉन्स्टंट राहणार, बदललीच पाहिजे. त्यानं जर वेलॉसिटी बदलली तर अँगल बदलणार.
बघा आता पुढचा क्वेश्चन लई इम्पॉर्टंट आहे. पुढचा क्वेश्चन आल्या म्हणजे वाचल्या वाचल्या तुम्हाला जरा फील झाला पाहिजे, पटकन आन्सर सांगता आलं. शब्द फार इम्पॉर्टंट आहेत. जोपर्यंत कुणाशी तुलना करताना सांगत नाहीत त्याचा अर्थ ते विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे. ज्याला तुलना करताना सांगता येईल बघतोय असं होतंय तसं होतंय तर ते विथ रिस्पेक्ट टू होतंय, हे लक्षात ठेवायचं. व्यवस्थित डोकं लावायचं आहे. म्हणजे हे क्वेश्चन आता दोन प्रकारे सोडवतोय मी, लक्षात येतंय ना. एक तुम्ही नॉर्मल आपली मेथड हॅशटॅग लावा, थांबवा, उलट करून लावा, किंवा ग्राफिकल मेथड. तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजतंय का? यार हो नाही बोल, समजतंय का? क्लिअर आहे. आता हॅशटॅग्स कळले. दोन हॅशटॅग महत्वाचे. एक विथ रिस्पेक्ट टू असेल त्याला थांबवा, त्याची वेलॉसिटी उलट करून दुसऱ्याला लावा आणि आन्सर काढा. दुसरं हॅशटॅग काय आपलं? ज्या डायरेक्शनला मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. ट्विस्ट म्हणजे काहीतरी अँगल येणार आहे. चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन सुटलाच पाहिजे, व्यवस्थित समजला पाहिजे, ग्राफिकली पण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. व्यवस्थित डोकं लावा. कोण कोणाला बघतंय आणि कसं कोणाला दिसतंय ह्याच्यावरती खेळ आहे. ग्राफिकली काढा, डायग्राम काढा. डायग्राम काढल्याशिवाय कळत नाही. डायग्राम काढा. डायग्राम बरोबर आपण जी मागाशी ह्याच्या अगोदरची जी स्लाइड होती ग्राफिकली काढलेलं की नाही ती मेथड लावली तर लगेच सुटेल असं माझं मत आहे. बाकी तुमची इच्छा. काय बोलतोयस? हा बर, आता क्वेश्चन काय सांगितलंय सांग. हा कोण चाललंय कुठं? बरोबर, कितीनं चाललाय? 15 मीटर पर सेकंद चाललाय. हा पाऊस कुणाला दिसतोय? आपल्याला दिसतोय का त्याला दिसतोय? कुठे लिहिलंय तसं? परत ती लाईन वाच पहिली, परत लाईन वाच. अ मॅन कोणाला दिसतंय?
मग कोणाच्या डोळ्यातनं दिसते हे आता? त्याच्या नाही. परत एकदा कोणाच्या डोळ्यातनं दिसते? ग्राउंड म्हणलं की तिथे असं लिहिलं पाहिजे ना, अ मॅन मुव्हिंग 15 मीटर पर सेकंड अँड रेन फॉलिंग असं लिहिलं पाहिजे होतं ना. तिथं का हा शब्द वापरलाय? म्हणजे कोण बघतंय त्याला? बरं आपण लिहिलंच नाही. ती कोण बघतंय? मॅन बघतंय. हे लक्षात असलं. काय हे काय 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 हो ती लाईन तर तशीच म्हणतीये ना. हो कुणाची? कसली? दोन विचारल्यात ना तुला, विथ रिस्पेक्ट टू मॅन आणि विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस 20 आहे ना. बरं आणि विथ रिस्पेक्ट टू मॅन बर 35 कुठनं आलं तुझ्या ह्याला? हां आणि ती कुठे चालली? कोण कुठं चाललंय? माणूस पुढे चाललाय. हा आणि पाऊस कुठं चाललाय? हा हा असं कुठे लिहिलंय? होच की मग. हो मग त्याला काय ऑब्झर्व होतंय? कुठं कुठं कसा पडतोय? हा मग तिरका का होईल? बघा बघा लक्ष द्या लक्ष द्या. असू दे चला, पेन बिन ठेवा इथं, लक्ष द्या. पेन बिन ठेवा, लक्ष द्या इथं, इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट आहे हे. 2-3 क्वेश्चनला जरा वेळ घेऊया, नंतर काय 5 आहे मग कळेल तुम्हाला. ठीक आहे बघा. अ मॅन मुव्हिंग विथ 15 मीटर पर सेकंड हे कुणाच्या दृष्टिकोनानं चाललंय? ग्राउंडच्या. ग्राउंडच्या दृष्टिकोनानं सांगता येते. ठीक आहे. ऑब्झर्व कोण? तो मॅन बघतोय कुणाला? पावसाला. त्याला कसं दिसतंय? फॉलिंग वर्टिकली म्हणजे सरळ खाली येताना दिसतोय. कितीनं? 20 मीटर पर सेकंड. म्हणजे माझं वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन किती आहे? 20 मीटर पर सेकंड. आणि खाली येतोय म्हणून जे कॅप आणि काय लिहिणार मी इथं? मायनस. त्याला दिसतोय ना वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. म्हणजे हे क्लिअर आहे. वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपल्याला दिलंय आणि ते किती आहे? 15 मीटर पर सेकंड. क्लिअर आहे. सिंपल चालू आहे अजून सुद्धा. सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन असं लिहिलं तर बुकिश मेथड काय सांगतं? वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मला आता इंटरेस्ट कशात आहे? वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. So velocity of rain with respect to ground is equals to velocity of rain with respect to man minus इकडे येऊन plus velocity of man with respect to ground. Velocity of rain with respect to man किती आहे? -20 j cap. ठीक आहे. प्लस velocity of man with respect to ground किती आहे? त्या डायरेक्शनला किती आहे? 15 i cap. आता मुस्काडीन 20 + 15 35 लिहिलं तर माकड छाप कांद्यात बटाटा कसा ऍड होईल? जे कॅप मध्ये आय कॅप कसा ऍड होईल? होणारच नाही. म्हणजे एवढंच राहिलं. म्हणजे मला परत काय काढायचं? वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड चा मॅग्निट्यूड म्हणजे काय येणार? √20 चा स्क्वेअर प्लस 15 चा स्क्वेअर किती आलं? 25 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 25 मीटर पर सेकंड आली आणि वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन 20 मीटर पर सेकंड. हे झालं. हा जर तुम्ही क्वेश्चन गुगल केला तर तुम्हाला असं उत्तर मिळणार आहे. आपण असं सॉल्व करायचं नाही. आपण कसं सॉल्व करायचं बघायचं. नीट लक्ष द्या. गडबड करू नका. लिहायची गडबड करू नका. थांबा 1 मिनिट थांबा. ठीक आहे. माणूस कुठं चालला? इकडं. वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड बरोबर आहे.
त्याला पाऊस कसा दिसतोय असा. वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. पटतंय का? सिंपल आहे. डन आहे इथपर्यंत. क्लिअर. आता आपला हॅशटॅग काय? दुसरा वाला. ज्या डायरेक्शनला मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. म्हणजे माणूस इकडं चाललाय आणि त्याला पाऊस कसा दिसतोय असा. म्हणजे तो ट्विस्ट कसा झाला असेल. हे बघा परत एकदा. ज्या डायरेक्शनला मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. अशा कंडिशनचं उत्तर काय होतं हे. म्हणजे ओरिजिनली पाऊस कसा येत असेल? तिरका. हे तर फिक्स आहे तिरका. पण कसा? असा का असा? आता इकडे बघा. असा आत्ता पाऊस माणसाला असा दिसतोय आणि तो ट्विस्ट झालेला आहे. कुणाच्या डायरेक्शनला? मॅनच्या अपोजिट. मॅन इकडे चाललेला. मॅनचा अपोजिट म्हणजे इकडं. म्हणजे रेन ऑलरेडी ट्विस्ट या डायरेक्शनला झाली आहे. म्हणजे खरा पाऊस कसा येत होता? असा. असा पाऊस. परत एकदा. माणूस चाललेला इकडं, त्याला पाऊस दिसला असा. आणि इथं हॅशटॅग काय? ज्या डायरेक्शनला मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. म्हणजे जो असा चाललेला तर त्याच्या अपोजिट म्हणजे इकडं. तर ऑलरेडी रेन अशी ट्विस्ट आहे इकडच्या साईडला. इकडं ट्विस्ट आहे म्हणजे खरा कसा होता? इकडं नेला पाहिजे त्याला. इकडं आणला की त्याला इकडं. आणि दिस इज व्हॉट? वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. बरं उलट पकडू. चला हे चुकीचं आहे असं मला फील वाटतं. असं होऊ शकतं ना. इथं काही जणांना असं वाटतं नाही गणलंय असं नव्हतं यायला पाहिजे, असं यायला पाहिजे होतं असं वाटतंय कोणाला. असू दे. ठीक आहे. आता काम करूया. हे पाऊस कसा असा पडतोय असं धरा. ग्राउंड वर न बघणाऱ्याला पाऊस कसा दिसतोय? असा दिसतोय. बरोबर आहे. माणूस कुठे पळतोय? तिकडच्या डायरेक्शनला. हॅशटॅग काय? ज्या डायरेक्शनला माणूस पळतो जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. रेन चाललेली अशी, माणूस चाललाय असा. कुठं ट्विस्ट होणार? या डायरेक्शन. आला का सरळ? झालं की ट्विस्ट. उलट करून बघूया ना. आपला हॅशटॅग तर जमला पाहिजे. हॅशटॅग काय म्हणतो? ज्या डायरेक्शनला मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. आता आपण कन्सिडर केलेला रेन अशी पडते विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मॅन कुठं चाललाय? इकडं. रेन कुठं ट्विस्ट झाली पाहिजे? त्याच्या अपोजिट म्हणजे कुठं? या डायरेक्शनला. असा आहे ट्विस्ट होणार कसा? आला की सरळ. हेच आहे की वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. लक्षात येते का? 2 ते 3 वेळा हा क्वेश्चन जरा घेतला पाहिजे. ऑलरेडी 3 वेळा मीच घेतलाय. हे रेकॉर्डिंग जर बघितलं तर मी अडागत 3 वेळा हेच करतोय. हे असं हेच आहे. पण फक्त हॅशटॅग लावता आला पाहिजे. क्लिअर आहे का सगळ्यांना? डन आहे का? आर हो नाही बोल. क्लिअर आहे. परत एकदा लास्ट वेळा. माणूस कुठं चाललेला? इकडे. ह्या साईडला जाणाऱ्या माणसाला पाऊस कसा दिसला? खाली येताना दिसला. म्हणून मी त्याला नाव काय दिलं? वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. क्लिअर आहे का? ठीक आहे. मला प्रश्न पडला की वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कसा असेल? तर मला माहिती आहे ज्या डायरेक्शनला मॅन जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट होते. म्हणजे ही ऑलरेडी रेन ट्विस्टेड आहे. बरं माणूस कुठं चालला? इकडे. तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रेन ट्विस्ट आहे ऑलरेडी. म्हणजे तो असा ट्विस्ट झाला. जर ट्विस्ट नसता झाला तर कसा दिसला पाहिजे होता? असा. काढला की असा. वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. म्हणजे तो व्हर्टिकली हा थिटा अँगल येत होता. सो टॅन थिटा काय येणार आहे? वेलॉसिटी ऑफ मॅन अपॉन वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. सो वेलॉसिटी ऑफ मॅन किती आहे रे? 15. रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन किती आहे? 20. म्हणजे किती आला असतं? 3/4. म्हणजे थिटा किती आला परत? म्हणजे सुरुवातीला पाऊस कसा पडत होता? विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कसा पडत होता? 37 डिग्री. म्हणजे आता छत्री धरून बघूया.
माणूस जागेवर आहे, माणूस जागेवर आहे. जाग्यावर असणाऱ्या माणसाला कसा दिसतोय रेन? असा येताना दिसतोय. म्हणजे कसा? म्हणजे तो कशी छत्री पकडणार? अशी. वर्टिकल बसणं कसं? 37 डिग्रीला. ठीक आहे. आणि ज्या वेळेला हा माणूस पळतो या डायरेक्शनला, किती? 15 मीटर्स पर सेकंड, त्यावेळेला तो छत्री कशी पकडल? कारण तेव्हा त्याला पाऊस कसा दिसणार आहे? उभा येताना. कळलं? ज्या वेळेला माणूस तिकडे पळेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ट्विस्ट होईल. माणूस तिकडे पळाला, रेन इकडे ट्विस्ट झाली, आलं की सरळ खाली. आता विचार करा, सर नाही 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 असं आम्हाला वाटतं की इकडे पाहिजे. मग जर माणूस जर तिकडे पळाला तर अजून ट्विस्ट म्हणजे कसा? आडवा पाऊस पडेल. बघ फील घ्या की तुमचे जर म्हणणं होतं असा पाऊस पडतोय, बरोबर ना? असा या डायरेक्शन, असा. माणूस कुठे गेला? इकडे. मग अजून ट्विस्ट व्हायला पाहिजे, कसा होणार? असा कसा? पॅरलल पाऊस कसा पडेल? हे पण कळलं पाहिजे. क्लिअर आहे का? चला हॅशटॅग करा, स्टार करा, काय करायची ती करा, पण हे व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलं? अजून तिरका होणार पाऊस. पूर्ण पॅरलल नाहीच होणार ना, त्याच डायरेक्शन ट्विस्ट होईल, पण पूर्ण पॅरलल नाही होणार ना. हा, आता ते होईल, पण ते होईल पण लय स्पीड न ज्याला गाडीवर जातात डायरेक्ट तोंडाला अशी बघा कधी कधी बसतात अशी. सो दॅट इज दॅट. हा, हे फील आलं पाहिजे, हे फील आलं पाहिजे. फिजिक्स हे रिअल लाईफ मध्ये आहे, ते कसं आहे ते हे आहे. चला व्यवस्थित लिहून घ्यायचंय पटपट. काय 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 परत एकदा. हां हां हां, हो बरोबर आहे की. हां, ह्या कंडिशनला तसं नाही. हा, ह्या कंडिशनला पाऊस तिरकाच पडतोय. आपल्यासाठी नाही, ऍक्च्युअलीच तिरका पडतोय. पळणाऱ्याला. हा हा, पाऊस असा येतोय, माणूस असा चाललाय, बरोबर आहे, माणूस असा चाललाय, ह्याचा रिझल्टंट त्याला असा दिसायला लागतो. हा, पण ह्या कंडिशन मध्ये तसं नाही. ह्या कंडिशन मध्ये ऑलरेडी पाऊस तिरका पडतोय, ऑलरेडी येतो ना पाऊस. आपण असं उभा राहिलं तरी तिरका येतोच की पाऊस, ज्याला वारं बिरा असेल काय असेल विषय तो तसं. हा, व्यवस्थित डोकं काय लावायचंय? कोण बघतय? इथं मॅन बघतोय तर त्याला नाव लिहून टाकायचं, व्हेलॉसिटी रेट विथ 50 संपला विषय. हे झाले लिहून. हा, हे पुढचं पेज व्यवस्थित काढा, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या अगोदरचं इम्पॉर्टंट नाही, ते काय गुगल केलं तरी मिळेल. हे इम्पॉर्टंट आहे, हे फील झालं पाहिजे. हे फील झाल्याशिवाय मजा नाही. हे असे क्वेश्चन मध्ये लोकांची फट्टी, लोकांनाही येत नाही.
आपण तिथं मास्टर व्हायचं, हे लक्षात ठेव. असाच रिझल्ट निघतो. तुमच्यासारखी जी चुत्यागिरी करताय ना तुम्ही, जर मला रिझल्ट द्यायचा असेल तर मग अशा ठिकाणी स्ट्रॉंग व्हायला लागेल जिथं लोक वीक आहेत, तिथं तुम्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. जसं की हे, जसं गॅलिलिओ लॉ, लोक तिथं फसतात, आपण फसायचं नाही, आपण तिथं पॉझिटिव्ह घ्यायचं, आपलं तिथं अडलं नाही पाहिजे. दुसरं त्याची फाईल लिहिताय गाढवांनो, मी कमाल कोणाची तरी एखादी फाईल बघितली, वीक टॉपिक वेक्टर. अरे कसला वेक्टर, वीक टॉपिक वेक्टर? अरे वीक टॉपिक असू शकतो डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, रिझॉल्युशन, ॲडिशन, सब, अख्खा वेक्टर. म्हणजे अख्ख्या वेक्टर मध्ये काहीच कळलं नाही. ही कैसे हो गया? आय कॅप जे कॅप तर कळलं असेल, अख्खाचा अख्खा टॉपिक कसा वीक होईल? चेष्टेचा भाग नाही, मी परत सांगतोय. मग आपल्याला कळणार कसं इम्प्रूव्हमेंट कुठं पाहिजे. वेक्टर म्हणजे जर लिहिलं वीक, मग अख्खा वेक्टर नाही करू वाटणार. हे माणसाची फितरत आहे, त्याची बॉडी लँग्वेज आहे. तो म्हणणार हो दे यायला कुठं करा. हा, आपण त्याचे जर सब पॉईंट्स लिहिले, चला 4 सब पॉईंट आहेत, त्यातला 2 मी सरांकडून करून घेईन, एक स्वतः करीन, एक कोणाला तर विचारीन, एखादा सोडून देईन. हे होण्यासारखं आहे. अख्खं वेक्टर नाही ना पॉसिबल. मग ते तिथे लिहा, स्ट्रॉंग पॉईंट मध्ये लिहा. बरं बाबा रिझॉल्व तर करता येत असेल, असा वेक्टर आहे, थिटाच्या लगत बाजू कॉस, थिटाच्या अपोजिट साईन, एवढं तरी लिहिता येतंय, मग रिझॉल्युशन हा माझा स्ट्रॉंग टॉपिक झाला. हे तिथं करता आलं पाहिजे. सिमिलरली बेसिक मॅथ्स स्ट्रॉंग कसा होईल बाबा? त्यातलं क्वाड्रॅटिक, डिफरन्सिएशन, ग्राफ, जीपी, एपी, लॉग, हे माझे स्ट्रॉंग आहेत. डिफरन्सिएशन स्ट्रॉंग आहे, पण ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्सिएशन वीक आहे, असं होऊ शकतं ना. इंटिग्रेशन स्ट्रॉंग आहे, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन वीक आहे, मॅक्सिमम इन वीक आहे. ते तसं बायफर्केशन आलं पाहिजे. ते एवढ्या लाईनी कशाला ठेवल्यात? तेवढंच असतं तर एकच लाईन टाकली असती ना, वेक्टर, बेसिक मॅथ्स, मोशन स्ट्रेट लाईन. चलो ने देऊ पुढचा क्वेश्चन. घाण करणार नक्की का? चला बघूया.
व्यवस्थित डोकं लावायचंय, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, डायग्रॅम काढायची आहे. चला, आले का कोणाचा आन्सर? velocity of rain with respect to man, velocity of rain with respect to ground. ट्रिग्नॉमेट्री वापरायचे. त्याशिवाय आन्सर येणार नाही. ती कसं 30 असेल रे गाढवा? ती कसं 30 असेल? काढलंयच 90 आणि ते कसं 30 असेल? परपेंडिक्युलर काढलंय 90 कसं असेल? 30 कसं असेल? चला बघा, इकडे लक्ष द्या. बघा 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 सगळ्यांनी. चला चला, दिला टाइम तुम्हाला, तुम्ही केलं तिचं. 20/√3, 20/√3 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हा, आणि विथ रिस्पेक्ट टू मॅन असं. बरं, इथं लक्ष द्या. सगळ्यांनी पेन बिन ठेवा, वरती बघा. A man standing on a road has to hold his umbrella at 30 degree with vertical to keep the rain away. म्हणजे ज्या वेळेला ग्राउंड वर न बघताना जर आपण बघितलं तर पाऊस कसा येताना दिसतोय? वर्टिकली येताना दिसतोय. म्हणजे असा काहीतरी येताना दिसत असेल. ठीक आहे. आणि किती अँगल न? 30 डिग्री अँगल. ठीक आहे. हे झालं वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, जी आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. आता माणूस पळायला लागला. ठीक आहे. पळायला लागल्यावर त्याला पाऊस कसा जाणवायला लागला?
उभा जाणवायला लागला. ठीक आहे, म्हणजे माणूस कुठल्या डायरेक्शनला पडला पाहिजे, इकडं का इकडं. हा, जर इकडं पडला तर रेन कुठं ट्विस्ट होणार, उभा काढवा. अरे गाढवा हा उभा कसा होईल, इकडे ट्विस्ट झाल्यावर का तिकडे ट्विस्ट झाल्यावर. चप्पल नाही, अरे इकडे ट्विस्ट झाला तर उभा कसा होईल. उभा व्हायला हा कुठं ट्विस्ट व्हायला पाहिजे, माणूस कुठे गेला पाहिजे. पटलं का. प्रत्येकदा हा इकडे येतो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. जर सरळ पडला पाहिजे तर ट्विस्ट कुठं व्हायला पाहिजे, इकडे. आणि जर ट्विस्ट इकडे व्हायला पाहिजे तर माणूस कुठे गेला पाहिजे, अपोजिट, म्हणजे कुठं, तिकडं. म्हणजे हे झालं वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. त्यावेळेला त्याला पाऊस कसा जाणवेल, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन, उभा. हा अँगल किती आहे आपल्याकडं, 30 डिग्री आहे. हे आहे आपल्याकडे किती, 10. मला काय पाहिजे, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. जर मी काढायला गेलो तर थिटाच्या लगत बाजू आहे, म्हणजे कुठला घेणार मी, टॅन थिटा. का, हे हायपोटेन्युस आहे, हे माझ्याकडे नाहीये. हे अपोजिट आहे, हे ऍडजसंट आहे, म्हणजे मी काय वापरणार, टॅन 30 इज इक्वल्स टू, अपोजिट कोण आहे, वेलॉसिटी ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, अपॉन ऍडजसंट कोण आहे, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. टॅन 30 किती असतं, 1/√3. सो 1/√3 इज इक्वल्स टू 10 अपॉन वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. म्हणजे वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन किती आलं, 10√3. हे आलं 10√3, हे आलं 10. मग हे कसं काढू शकता तुम्ही, ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर अंडर रूट मध्ये. सो तो किती येईल, किंवा गरजच नाही, कॉस 30 घेऊया. कॉस 30 घेऊया की, कॉस 30 किती असतं, ऍडजसंट वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू अपॉन वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, हायपोटेनियस. हे इकडे नाही, इकडे कॉस 30 किती असतं, √3/2. सो √3/2 इज इक्वल्स टू वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन किती काढले आपण, 10√3 अपॉन वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हे √3 ला √3 खपलं, 2 इकडे गेलं. सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किती आलं, ऐसा सॉल्व करने का था. क्लियर आहे का, जमतंय का भाई, गॅल्यू. एवढं डोकं लावायला लागणार आहे, आणि हे डोकं लावण्यासारखं आहे, हे काय लई डिफिकल्ट नाही. क्लियर आहे का. आता पहिल्यांदा तुमचं काम आहे आजचं लेक्चर रिवाइज करायचं. प्रत्येक क्वेश्चन कमीत कमी 2 ते 3 वेळा सॉल्व्ह करून बघायचं. लगेच ह्याच्यावरचा क्वेश्चन न बघता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. हाच घ्या किंवा अजून कुठनंही तुम्हाला काढता आला तर तुम्ही काढून सॉल्व्ह करा. मोस्टली तुमची DPP आज मिळाली तर ठीक, तर त्यातनं पण काढून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्लिअर आहे का. अरे हो नाही बोल, क्लिअर आहे, समजलं पाहिजे. उद्या क्रॉस क्वेश्चनिंग मी विचारणार, सॉल्व्ह करता आलं पाहिजे.